प्रभूच्या नावाला धन्यवाद देऊया। आज या सकाळच्या समयी आपण देवाच्या वचनातून पाहत असताना निर्गमाचं पुस्तक याचा 15वा अध्याय आणि त्याचे 22 ते 27 या वचनाकडे आपण आज आपलं लक्ष लावणार आहोत। मी आपल्या सर्वांकरता ती वचन वाचत आहे। निर्गम याचा 15वा अध्याय आणि 22 ते 27। नंतर मोशेने इस्रायल लोकांना तांबड्या समुद्रापासून पुढे नेले आणि ते शूर नावाच्या रानात जाऊन पोहोचले। त्या रानातून 3 दिवस कूच करीत असता त्यांना पाणी कोठे मिळेना। मग मारा नावाच्या एका ठिकाणी ते आले। तेथले पाणी फार कडू असल्यामुळे त्यांना ते पिवेना, म्हणून त्या जागेचे नाव मारा असे पडले। तेव्हा आम्ही काय प्यावे असे म्हणून त्यांनी मोशेजवळ कुरकुर केली। त्याने परमेश्वराचा धावा केला। तेव्हा त्याने त्याला एक झाड दाखविले। ते त्याने पाण्यात टाकल्यावर पाणी गोड झाले। तेथे परमेश्वराने त्यांच्यासाठी विधी व नियम लावून दिला। त्यांना कसोटीस लाविले आणि म्हटले, तू आपला देव परमेश्वर याचे वचन मनापासून ऐकशील आणि त्याच्या दृष्टीने जे नीट ते करशील, त्याच्या आज्ञांकडे कान देशील आणि त्याचे सर्व विधी पाळशील, तर मिस्री लोकांवर जे रोग मी पाठविले त्यापैकी एकही तुझ्यावर पाठविणार नाही, कारण मी तुला रोगमुक्त करणारा परमेश्वर आहे। मग ते एलिम येथे आले। त्या ठिकाणी पाण्याचे 12 झरे आणि खजुरीची 70 झाडे होती। तेथे पाण्याजवळ त्यांनी तळ दिला। देवा करो ही वचना आम्हा करता तो आशीर्वादाची आणि लाभाची अशी करो। या ठिकाणी आम्ही हा जो प्रसंग सर्वांच्या परिचित असा आहे, त्या प्रसंगाकडे आम्ही आज लक्ष लावलेलं आहे। इस्रायल लोकांना परमेश्वराने मिसर देशातून अद्भुत रीतीने बाहेर काढलेला आहे। अद्भुत चमत्कार त्या ठिकाणी घडवलेले आहेत। अनेक रोग त्या मिसर देशावर परमेश्वराने पाठवले आणि आम्ही पाहतो त्या पिडांमधून ते गेलेले आहेत। आणि शेवटी एक मोठा चमत्कार परमेश्वराने केलेला आहे, तो म्हणजे तांबडा समुद्र दुभंगलेला आहे। आणि हे सर्व गोष्टी इस्रायल लोकांनी पाहिलेल्या आहेत। अशी परिस्थिती होती की ते रानातून पुढे पळत आहे, पुढे तांबडा समुद्र आहे, विशाल समुद्र आहे आणि पाठीमागून फारोचं सैन्य त्यांचा पाठलाग करत आहे। आणि त्यांना वाटलं की आता आपण मध्ये अडकलेलो आहोत, आता पुढे जाता येत नाही। परंतु देवाने अद्भुत रीतीने त्यांची सुटका केलेली आहे। मिसराच्या दास्यातून, फारोच्या तावडीतून आणि त्या तांबडा समुद्र परमेश्वराने दुभंगला अशा रीतीने की आम्ही कल्पना करू शकत नाही। आणि यापूर्वीच्या पिढीने कधी अशा प्रकारच्या गोष्टी पाहिल्या नव्हत्या। इतक्या अद्भुत रीतीने तो तांबडा समुद्र देवाने दुभंगलेला आहे आणि भिंतीप्रमाणे पाणी दोन्ही बाजूला उभं राहिलेलं आहे आणि कोरड्या जमिनीवरून चालावं असे इस्रायल लोक त्या समुद्रातून पार गेलेले आहेत। एक मोठा विजय त्यांना मिळालेला आहे आणि त्या विजयानंतर लगेचच अशी परिस्थिती आहे, अशा कडू गर्तेमध्ये ते सापडलेले आहेत। एक मोठा विजय आहे पाठीमागे सोडलाय त्यांनी, परमेश्वराने त्यांना बाहेर काढलेलं आहे। आणि त्यानंतर रानामध्ये 3 दिवस ते प्रवास करत आहेत। 3 दिवसाच्या प्रवासात त्यांना पाणी मिळालेलं नाही। आणि अशा परिस्थितीमध्ये काय झालेलं आहे, त्यांनी परिस्थिती पाहिलेली आहे, चमत्कार पाहिला आहे आणि तो चमत्कार त्या परिस्थिती पुढे आल्यानंतर लगेच ते विसरून गेलेले आहेत। ते तहानेने व्याकुळ झालेले आहेत आणि शेवटी मारा या ठिकाणी ते पोहोचले आहेत। त्या ठिकाणचं नाव मारा का पडलं हे आम्हाला पुढे चालून पाहायला मिळतं की त्या ठिकाणचं पाणी हे कडू होतं आणि म्हणून त्याला मारा असे म्हणतात। मारा म्हणजे कडू। जसं आम्ही रूतच्या पुस्तकामध्ये देखील त्या शब्दाचा अर्थ पाहतो की नामी ज्यावेळेस पुन्हा येते त्यावेळेस लोक म्हणतात की नामी आली आहे, म्हणजे मनोरमा, नामी या नावाचा अर्थ। परंतु ती लोकांना म्हणते की मला आता नामी म्हणू नका, मला मारा म्हणा, म्हणजे माझ्या जीवनामध्ये कडूपण आलेला आहे, कटुत्व आलेलं आहे, आता मी मनोरमा राहिलेली नाही। होय प्रियानो, हे मारा या ठिकाणी ते पोहोचलेले आहेत आणि त्या ठिकाणी काय झालेलं आहे,
तर त्या ठिकाणी पाणी आहे, पाणी दिसत आहे, परंतु समस्या ही आहे की ते पाणी पिता येत नाही. तहान लागणं हे साहजिक आहे, परंतु तहान लागल्यानंतर ज्यावेळेस शोधून पाणी मिळतं, त्यावेळेस ते जे पाणी आहे ते तहान भागू शकत नाही. हे खूप कठीण आहे, खूप अवघड परिस्थिती आहे, न झेपावणारी अशी स्थिती आहे. खरं तर आम्ही त्यांची परिस्थिती जाणू शकतो की 3 दिवस रानात राहिल्यानंतर त्यांना कुठं पाणी सापडलं नाही आणि ते मारा या ठिकाणी आल्यानंतर ते पाणी सापडलं, परंतु ते पाणी पिऊन देखील पाणी असून देखील त्यांना पिता येत नाही. त्या तहानीपेक्षाही कठीण आहे. तहान लागणं ह्यापेक्षा पाणी पिता येत नाही ही खूप कठीण समस्या आहे. आणि ही परिस्थिती त्यांच्या जीवनामध्ये आलेली आहे. हा कटू अनुभव त्यांच्या जीवनामध्ये आलेला आहे. हा कडूपणा ते अनुभवत आहेत. आणि मग त्या ठिकाणी काय केलेलं आहे, त्यांनी कुरकुर केली असं म्हटलेलं आहे. करायला नव्हतं पाहिजे. देवाची इच्छा होती की देवाने त्यांना मोठ्या विजयाने, त्यांना मोठ्या प्रतापशाली बळाने त्यांना बाहेर काढलेलं आहे. आणि त्यांनी त्याच्या सामर्थ्याचा अनुभव घेतलेला आहे आणि त्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवलेला आहे. परंतु 3 दिवसाच्या तहानीने व्याकुळ झाल्यानंतर ज्यावेळेस पाणी सापडलं आणि ते पिता येत नाही, त्यावेळेस मात्र त्यांनी काय केलेलं आहे, कुरकुर केलेली आहे. प्रियानो, आम्ही पाहतो ही परिस्थिती कामाच्या पुस्तकामध्ये आम्ही पाहतो 14व्या अध्यायामध्ये ते तांबडा समुद्र ओलांडतात. अद्भुत रीतीने चमत्कार झालेला आहे. सर्व जगातल्या लोकांनी, अनेक लोकांनी त्या गोष्टी ऐकलेल्या आहेत. कनान देशापर्यंत त्याची बातमी गेलेली आहे. यरिहो मध्ये ज्यावेळेस राहाब त्या जे जासूस गेले होते, त्यांना ती सांगते की आमच्या कानी पडलं आहे की देवाने तुमची कशा रीतीने सुटका केली आहे. इतक्या अद्भुत रीतीने देवाने त्यांना सोडवलेलं आहे. त्यानंतर मिसरी सैन्याचा देवाने नाश केलेला आहे पाण्यात बुडवून आणि अद्भुत रीतीने विजय त्यांना दिलेला आहे. 15व्या अध्यायात आम्ही येतो त्यावेळेस पाहतो की त्या इस्रायल लोकांनी स्तुतीचं गीत गायलेलं आहे. स्तुतीचं गीत गायलं आहे, सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. आणि नंतर मात्र आता 3 दिवसाच्या प्रवासानंतर मारा येथे ते आलेले आहे. मारा या ठिकाणी ते पोहोचलेले आहे. यानो, आम्हाला या घटनेतून, इस्रायलाच्या गोष्टींतून, इस्रायलाच्या इतिहासातून अनेक धडे आम्हाला मिळतात. ते आमच्या शिक्षणासाठी आहेत. या ठिकाणी ही घटना आम्हाला असं शिकवते, मिस्रातून सुटका झाली म्हणजे याचा अर्थ असा होत नाही की पुढं सगळं जाऊन सोपं होणार आहे, एकदम मोकळा रस्ता त्यांना मिळणार आहे आणि ते डायरेक्ट कनान देशामध्ये जाणार आहेत सुखरूप रीतीने, सुरळीत रीतीने, काही त्रास न होता, असं मुळीच नाही. किंवा आम्हा विश्वासणाऱ्यांसाठी देखील हा एक मोठा महत्वाचा धडा आहे. आम्ही विश्वासाच्या जीवनामध्ये चालत असताना प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार केला आहे. अद्भुत रीतीने त्याने आम्हाला त्या सैतानाच्या सत्तेतून त्याने आम्हाला बाहेर काढलेला आहे. आम्हाला अद्भुत रीतीने विजय दिलेला आहे, सुटका दिलेली आहे. परंतु पुढच्या जीवनामध्ये अनेक टप्पे आहेत. आमच्या जीवनामध्ये मारा हे ठिकाण येणार आहे. असं मुळीच समजू नये की आम्ही ख्रिस्ताचा स्वीकार केला आहे, आम्हाला तारण मिळालं आहे आणि आता सर्व काही व्यवस्थित झालेलं आहे आणि सर्व काही व्यवस्थित होईल आणि सगळं काही काही त्रास नाही, काय नाही, काय नाही, असं मुळीच नाही. गोष्टी आहेत, सर्व काही आरामदायक असेल असंच नाही. विजयानंतर देखील आम्हाला अरण्यातून जावं लागेल, हेच आम्हाला इतिहास सांगत आहे. होय प्रियानो, परंतु या ठिकाणी एक गोष्ट आहे की त्यांनी सुटका झाल्यानंतर स्तुतीचं गीत गायलेलं आहे, साक्ष दिलेली आहे. आम्ही देखील संकटातून बाहेर पडल्यावर देवाची उपकार स्तुती करतो, साक्ष देतो. परंतु याचा अर्थ असा नाही की आता सर्व काही संकट संपली आहेत आणि आता आम्ही एकदम
मुक्त झालेलो आहोत आणि आता आम्हाला कसली चिंता नाही असं नाही, तर सुटकेनंतर तहान लागू शकते. चमत्कारानंतर मारा हे ठिकाण आमच्या जीवनामध्ये येऊ शकतं. जीवनात कडू अनुभव येऊ शकतात. त्यामध्ये एक चांगली गोष्ट ही आहे की देव आमच्या सोबत आहे. पियानो इस्रायल लोक ही गोष्ट विसरले. ते मोशे पुढे कुरकुर करू लागले. त्यांनी देवाची स्तुती गायली, देवाला धन्यवाद दिला विजयानंतर, परंतु कठीण परिस्थिती समोर आल्यानंतर त्यांनी मोशेजवळ कुरकुर केलेली आहे. परंतु मोशेने काय केलेलं आहे? मोशेने परमेश्वराचा धावा केला. त्याने धावा केला. 25व्या वचनात आम्ही वाचतो की त्याने परमेश्वराचा धावा केला. तेव्हा त्याने त्याला एक झाड दाखविले. परमेश्वराने त्याला एक झाड दाखवलं आणि ते त्याने पाण्यात टाकल्यावर ते पाणी काय झालेलं आहे? गोड झालं. ते पाणी पिण्यालायक झालेलं आहे. आणि मग देवाने त्यांना त्याच्या एका विशिष्ट सामर्थ्यशाली नावाने त्यांना प्रगट केलं. काय ते नाव? यहोवा राफा, यावे राफा. मी रोग मुक्त करणारा परमेश्वर आहे. जर तू माझ्या आज्ञा पाळल्यास, जर तू माझे सर्व विधी पाळलेस, जर तू माझी वचने लक्षपूर्वक ऐकलीस आणि त्याप्रमाणे चाललास, तर मिस्रावर, इजिप्तवर जे काही व्याधी मी पाठवले, जे काही पीडा, जे काही रोग मी पाठवले, त्यापैकी एकही तुझ्यावर येणार नाही. कारण मी रोगमुक्त करणारा परमेश्वर आहे. परमेश्वर रोगमुक्त करणारा परमेश्वर या नावाने त्यांना प्रगट झालेला आहे. मारा येथे त्याने ते फक्त पाणी निरोगी केलं असं नाही, त्या पाण्याने, त्या कडू पाण्याने ज्या ज्या गोष्टींना स्पर्श झालेला आहे, त्यांच्या अंतःकरणात, त्यांच्या मनामध्ये जे कटुपणा आलेला आहे, ते सर्व काही परमेश्वराने काढलेला आहे. तो रोगमुक्त करणारा परमेश्वर आहे. तो पीडामुक्त करणारा परमेश्वर आहे. तो वेदनामुक्त करणारा परमेश्वर आहे. तो आमच्या जीवनातील कडूपण दूर करणारा परमेश्वर आहे. ही फक्त टेस्ट नाहीये, फक्त चव नाहीये. ते कटुपण काय आहे? ते कडूपणा काय आहे? विश्वासणाऱ्यांच्या जीवनामध्ये आम्ही हे कडूपणा आपल्या सोबत घेऊन चाललेलो आहोत. जसे इस्रायल लोक मिसर देशातून बाहेर पडले, सगळं काही व्यवस्थित, परंतु मारा येथे आल्यानंतर मात्र कडूपणाचा अनुभव त्यांच्या जीवनामध्ये आलेला आहे. हा कडूपणा विश्वासणारे आपल्या सोबत घेऊन चालत आहे. जसं एखादी कडू निराशा, जसं एखादं कडू आठवण, जसं एखादी कडू घटना आमच्या जीवनात घडलेली, जसं एखादं कडवट नातं, जशी एखादी कडवट प्रार्थना जिचं अद्याप उत्तर मिळालेलं नाही, अशा अनेक कडू गोष्टी, अशा अनेक कडवट गोष्टी आमच्या जीवनामध्ये आहेत. असे अध्याय आमच्या जीवनामध्ये आहेत कडवट, की जो उघडल्यानंतर आम्हाला काय होतं? वेदना होतात त्या गोष्टी आठवल्यानंतर. असं कडूपण आज आम्ही घेऊन चालत असतो. आणि हे कडूपण जोपर्यंत आमच्या आतमध्ये आहे, त्यामुळं ते आम्हाला पचायला जड जात आहे. आम्ही उपासनेमध्ये हजर असतो, परंतु आत कडवटपणा आहे. आम्ही सेवा करत असतो, परंतु आत कडवटपणा आहे. वरून आम्ही स्मित हास्य देतो, हसतो, परंतु अंतःकरणामध्ये कडवटपणा देखील आहे. विश्वासात चालतो, परंतु अंतर्मनामध्ये एक कडवट गोष्टी आहेत. कडूत्व आहे. एक मारा आहे आमच्या जीवनामध्ये. त्यांना त्या गोष्टीचा अनुभव आला. जे पाणी त्यांना दिसलं आहे, ते पाणी त्यांना पिता येत नाही. त्यांना आशा होती की आता आमची तहान भागणार आहे, आता आम्ही पुन्हा तृप्त होणार आहोत, ताजेतवाने होणार आहोत, पुढच्या प्रवासासाठी सज्ज होणार आहोत. परंतु या सर्व गोष्टींची निराशा त्या ठिकाणी झालेलं पाहायला मिळते आणि त्याचा परिणाम त्यांची तहान अधिक तीव्र झालेली आहे आणि ते कुरकुर करू लागलेले आहे. आमच्या जीवनामध्ये आम्ही व्याकुळ होऊ, आमची गरज खरी असेल जशी त्यांची तहान, परंतु त्या परिस्थितीमध्ये, त्या कडवट अनुभवामध्ये
देव हजर आहे, देव आमच्या सोबत आहे, हे आम्ही विसरता कामा नये. जसं त्यांचं काम होतं की त्यांनी जशी परमेश्वराची स्तुती मिस्रातून बाहेर पडल्यानंतर केली, तांबड्या समुद्र ओलांडल्यानंतर केली, तशी या स्थितीमध्ये त्यांनी देवाकडे धाव घ्यायला पाहिजे. परंतु तसं न करता त्यांनी कुरकुर केलेल्या आहे. पियानो त्या गोष्टी आम्हाला ह्या शिकवतात की आम्ही या कडवट अनुभवातून जात असता अशा प्रकारच्या टप्प्यावर आम्ही येतो माराच्या ठिकाणी, त्यावेळेस आम्ही काय करावं? आम्ही देवाच्या हातात पडावं, स्वतःला देवाच्या हातात सोपवून द्यावं. त्या परिस्थितीला, त्या कडवट परिस्थितीला परमेश्वराच्या हातात सोपवून द्यावं. देवाला आमची गरज ठाऊक आहे, आम्हाला जी तहान लागली आहे त्यामुळे त्याला वाईट वाटत नाही. आम्हाला जी निराशा होते आहे त्यामुळे त्याला आश्चर्य होत नाही, त्याला सर्व गोष्टी माहीत आहेत. परंतु या कटुतेवर, या कडूपणावर आम्ही मात कशी करावी हे आम्हाला जेव्हा कळत नाही, त्यावेळेस तो सर्वसमर्थ जो देव आहे, जो त्या कडू अनुभवातून आम्हाला सोडविण्यास समर्थ आहे, त्यावर विश्वास ठेवावा. त्याच्यावर विश्वास ठेवून आम्ही सोडू नये या कडूपणाच्या अनुभवामुळे. तर प्रियानो, आम्ही त्याच्यावर अवलंबून राहावं. मारा हे त्यांचं अंतिम ठिकाण नव्हतं, त्यांचं अंतिम ठिकाण कनान देश आहे. परंतु त्या कनान देशापर्यंत पोहोचेपर्यंत त्यांना अनेक टप्प्याटप्प्याने जावं लागणार होतं. आमच्या जीवनामध्ये देखील पियानो, आमच्या जीवनात जे मारा आहे, ज्या संकटाच्या परिस्थितीत आम्ही आहोत किंवा आम्ही कुठल्या कडू अनुभवामध्ये सापडलो आहोत, ते आमचं अंतिम ठिकाण नाही. निश्चितच पियानो 27 शेवटच्या वचनामध्ये एक खूप मोठा दिलासा आम्हाला त्या ठिकाणी मिळतो. त्या ठिकाणी म्हटलंय, मग ते एलिम येथे आले, त्या ठिकाणी पाण्याचे 12 झरे आणि खजुरीची 70 झाडे होती, तेथे पाण्याजवळ त्यांनी तळ दिला. होय पियानो, ज्या ठिकाणी ते व्याकुळ झाले तहानेने, 3 दिवसाची तहान त्यांची परमेश्वराने भागवली, परंतु तिथवरच ते राहिले नाही. मारा या ठिकाणी ते कायमस्वरूपी राहिले नाहीत, तर ते पुढे चालून एलिम या ठिकाणी देवाने त्यांना नेलेलं आहे. आणि त्या ठिकाणी काय आहे? त्या ठिकाणी खजुरीची 70 झाडं आहेत, भरपुरी आहे, पाण्याचे 12 झरे आहेत, तृप्तता आहे, रिफ्रेशमेंट आहे. यानो, आमच्या जीवनामध्ये हे टप्पे येत राहतील, परंतु कुठलाही टप्पा आमचा अंतिम टप्पा नाही, हे आम्ही विसरता कामा नये. आणि प्रत्येक गोष्टीसाठी देवावर अवलंबून राहूया, देवाला धन्यवाद देऊया त्या परिस्थितीसाठी. मारा असो, एलिम असो, ते आमच्यासाठी देवाने अनुभव ठेवलेले आहेत. ते आमच्या तयारीसाठी, आम्हाला तयार करण्याकरता, देवाचं गौरव करण्यासाठी त्या गोष्टी आहेत. आणि प्रियानो, खरोखर आज आम्ही जरी या कडू गोष्टी, या कडवट गोष्टी घेऊन सोबत चालत आहोत, तर आज आमच्याकडे वेळ आहे. तो परमेश्वर म्हणतो, मी तो रोगमुक्त करणारा परमेश्वर आहे, तो कडवटपणा घालविणारा देव आहे. त्या देवाच्या हातात आपण त्या गोष्टी सोपूया.